नाव काय तुमचं? अल्ताफ इस्माईल मनियार. काय समस्या आहे तुमची? आमची समस्या काय, आम्हाला निधी भेटत नाहीये. ग्रामपंचायत कडून? ग्रामपंचायत कडून निधी नाही भेटत. मागच्या वर्षी भेटला होता, फक्त 500 रुपये दिले त्यांनी. 500 रुपये दिले होते? हो, फक्त 500 दिले होते? फक्त 500 दिले ते. त्यांनी काय सांगितलं? एवढेच पैसे भेटतात? हो, एवढेच पैसे भेटतात म्हणून, एवढेच पैसे आलेत म्हणून असे. आणि जे काही स्कीम असतात, स्कीम पण नाही सांगत आम्हाला, कोणती स्कीम आले ते पण नाही सांगत, काय नाही. सरकारी योजना काय आले? सरकारी योजना पण सांगत नाही, काय नाही. अपंगांसाठी स्कीम असतात ना? हो, अपंगासाठी स्कीमा भरपूर आहेत, पण ते सांगत नाही ना आम्हाला. येत नाही, आम्हाला कळवतच नाही. माग पण काहीतरी होते, ते गाडी वगैरे गेलती भाड्याने का काय, ते पण नाही आम्हाला सांगितलं कुठं जायचं काय. म्हणजे अपंगांसाठी काही हेच नाही करत ते, म्हणजे बघतच नाही. गेल्या वर्षी ते बोलतो ते गाडी गेलती. हो, गेल्या वर्षी बोलते, पण ते नाही ना, आम्हाला कळवलं नाही ना. तुम्हाला कसं काय माहित झालं? आम्हाला माहितच नाही झालं, नंतर कोणीतरी सांगितलं म्हणून आम्हाला माहिती झालं ना. ते सगळे कायच्या काम आहे, ते भ्रष्टाचार आहे सगळ्यांना. काय आतापर्यंत म्हणजे कधी दिले तुम्ही सर्टिफिकेट ग्रामपंचायतला? मागच दिलंय ना, आता 4-5 वर्ष झाले ना सर्टिफिकेट काढले मागे. त्याच्यानंतर मग 4-5 वर्षामध्ये एकदाच 500 रुपये दिले का? हो, एकदाच दिलेत 500 रुपये. परत काय दिलेच नाही? दरवर्षी निधी येतो म्हणतात ना ग्रामपंचायतला, मग दिले पाहिजे ना त्यांनी. राखीव असते तो मग अपंगांसाठी दरवर्षी. दरवर्षी. आणि कोणत्या योजना आल्या ते पण सांगत नाही ग्रामपंचायत मधून. काही आता भरपूर स्कीम आहेत ना त्याच्यात. घरघंटी आहे, जसं स्टॉल आहे अपंगांना. स्टॉल किंवा टॉय सायकल असते. टॉय सायकल ती पण नाही. काही 25,000 पर्यंत तुम्हाला मदत आहे, ते पण नाही. काहीच सांगत नाही. पायासाठी तुम्ही अपंग मग माझं पाय अपंग एक पाय, पायासाठी पण नाही. स्वतःच केलंय का? स्वतःच आणलंय मी, स्वतः जाऊन आणलेलं आहे ठाण्याला. त्याच्यासाठी तुम्हाला अनुदान भेटतंय ना 25,000? भेटतंय, पण ते नाही ना आम्हाला दिलेच नाही, काही देतच नाही ते लोक. काय चौकशी वगैरे काय कोणी पण येत नाही, विचारायला पण येत नाही, काय नाही. कोणी येतच नाही तिकडे सावर्ण्यामध्ये आमच्या, कोणीच येत नाही. अजून काही समस्या तुमची? समस्या काय, तेच आम्ही बोलायचं माझं येते उद्देश काय, अपंगांना हे करावं, सहकार्य करावं. कोणत्या ग्रामपंचायत मधून स्कीमा सांगाव्यात, येते. बाकी काय व्यवसायासाठी तुम्हाला भेटतात पैसे? व्यवसायासाठी? हा, व्यवसायासाठी ते किंवा कर्ज भेटला पाहिजे आम्हाला, असं पाहिजे सगळ्या सोय. बाकी काय तुम्ही काय सरकारला काय सांगू शकता? काय आता सरकारला काय, सगळं भ्रष्टाचार आहे, खायचे काम आहे सगळे. आम्हाला काही स्कीमा नाही भेटत म्हटलं, मग ते खायचेच काम आहे का नाही? लक्ष दिलं पाहिजे का नाही? मग सरकारने लक्ष दिलं पाहिजे आमच्याकडं. तुम्ही विचारलं तर तुम्हाला सांगतात का? हो, नाही ना, काहीच नाही सांगत, काहीच नाही सांगत. ते बोलतच येतच नाहीत आमच्या घरी. आम्हाला कसं काय कळणार स्कीमा वगैरे, कसं काय कळणार? गावात वगैरे ग्रामपंचायत मधून सुद्धा नाही काय बोलत, सदस्य लोक येते, मग आम्ही काय करू? खूप मोठी समस्या आहे. मग याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे सगळ्यांनी, आणि यांना काही त्यांच्या योजना असतील तर त्यांच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत. अजून काय सांगू शकता तुम्ही? तुम्हाला काय वाटतं? हेच अपंगासाठी त्यांनी झटायला पाहिजे ग्रामपंचायत वाल्यांनी. बाकी काय, सदस्य लोकांनी आमचं काहीतरी बघायला पाहिजे. रोजगार येते, आता आम्ही गरीब आहेत, आम्ही काय करू? कुठं जाऊ आम्ही? अपंग आहे आम्ही. अपंग असल्यामुळे मग घरी माझ्या 5 मुली आहेत, त्यांना कोण सांभाळ? त्यांचं शिक्षण आहे, त्यांना काही एक नाही लागत, मग ते कोण देणार? तेच तर 5 वर्षामध्ये सरकारच्या सुविधा आहेत ना, मग ते द्यायला नको का? द्यायला पाहिजे ना. तेच ना, 5 वर्षामध्ये फक्त एकदाच तुम्हाला एकदाच दिलेले 500 रुपये फक्त. आणि आता त्याच्या परत ते आम्ही घरकुल पण नाही अजून, मला अजून घरकुल नाही दिलेला. मग मी काय करू? घरकुल काय, फक्त येईल बोलतात, ते नाव दिलं झालं. ते मागे काय सरकारी संडास पैसे आलते 12,000, त्याच्यातलं पण एकच बिल दिलेलं आहे मला, 6,000 फक्त. संडास पण बांधलं होतं त्याच्यात? एकच बिल दिलेलं आहे, एक बिल त्यांनी खालेलं आहे, एकच बिल दिलेलं आहे. त्याच्यावरती तुम्ही काय बोलले नाही का? त्यांना विचारलं नाही? नाही, मग बोललं गेलं, पण ते नाही, मग ते आलेच नाही, बोलले पैसेच नाही आले. 12,000 रुपये असतात, त्याच्यातले 7,000 भेटले ते. तर बघू शकता, अशी भ्रष्टाचार चालू आहे सगळीकडे, आणि हा उघडकीस केला पाहिजे आपण. आता अपंग व्यक्ती याला जर लाभ भेटत नाही तर आपल्या सर्वसामान्य माणसाचा काय विषय? यांना तरी लाभ भेटला पाहिजे यांचावाला, आणि सरकार पण जेवढ्या सवलती येतात ना त्यांना भेटल्या पाहिजेत.
ग्रामपंचायत आल्याने लक्ष दिलं पाहिजे. तुम्ही पैशाचं काय करतात याचं माहिती दिली पाहिजे त्यांना. मग अपंगांसाठी एवढा निधी येतोय, मग तो जातोय कुठे?